महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात फायनलचा थरार. हरमनप्रीत कौरची महिला ब्रिगेड इतिहास घडवण्यापासून एक पाऊल दूर. भारतीय महिला स्वप्नपूर्तीच्या उंबरठ्यावर. देशभरातून टीम इंडियावर शुभेच्छांचा वर्षाव. झी 24 तासवर पहा महा कव्हरेज. उपमुख्यमंत्री अजित पवारच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार. 11 जागा मोहोळ यांच्याकडे तर 10 जागा अजित पवारांच्या गटाला. मुख्यमंत्री फडणवीसांनी काढला तोडगा. सत्याच्या मोर्चामधून ठाकरेंच्या युतीची घोषणा. जनतेसाठी एकत्र आलोय, साथ द्या, उद्धव ठाकरेंचं आवाहन. मतदार याद्यांवर जोरदार काम करा. घरोघरी जा. दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढा. सत्याच्या मोर्चानंतर सभेत बोलताना राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज शिवसेना भवनात बैठक. खासदार आमदारांसह पदाधिकारी उपस्थित राहणार. आगामी निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. चंद्रकांत पाटलांनी आपल्यावर लोक सोडली आहेत. राजकीय ताकद वापरून देशोधडीला लावायचे काम. रवींद्र धंगेकरांचा झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात थेट आरोप. रावसाहेब दानवेंसह नातवाविरोधात गुन्हा. 25 कोटींची फसवणूक. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. भाजपच्या माजी नगरसेवकाची पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची हजेरी. नोव्हेंबर महिन्यामध्ये संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. थंडीचा जोर कमीच राहणार. कार्तिकी एकादशी निमित्तानं पंढरपुरात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न. नांदेडच्या वालेगावकर दाम्पत्याला मानाचे वारकरी बनण्याचा मान.